ओझर विमानतळावर मुख्यमंत्र्यांनी टिपले मोराचे फोटो। मोर पाहून मुख्यमंत्र्यांना मोराचा फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह। विधानसभेपूर्वी पवार यांचे भाजपला धक्के, तर घाटगें पाठोपाठ इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांची चर्चा। थांबायचं नाही, त्यांना थांबवू शकत नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। सांगलीमध्ये पुन्हा एकदा खासदार विशाल पाटील आणि ठाकरे गटात जुंपली, तर विशाल पाटील हे महाविकास आघाडीसाठी घातक, ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांचा आरोप। जरांगे पाटलांची राजकीय भूमिका स्पष्ट होताच त्यांच्यासोबत संपर्क साधणार, शिवसंग्रामच्या ज्योती मेटेंची भूमिका। पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी। आफ्रिकेसह इतर देशांमध्ये मंकी पॉक्सचा वेगाने प्रसार सुरू, त्यामुळे खबरदारी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षण प्रश्नी सुप्रीम कोर्टातली सुनावणी ढकलली पुढे। विधानसभा निवडणुकीनंतर सुनावणीची शक्यता। निर्यात बंदी उठवल्यामुळे कांद्याचे दर 10 ते 15 रुपयांनी वाढले। सोलापूरमध्ये कांद्याला 40 ते 45 रुपये प्रति किलोचा भाव। आवक घटल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आजचे दिन। दमदार पावसाने पाझर तलाव भरला तुडुंब, गावकऱ्यांनी केलं तलावाचं जलपूजन। टाळ मृदुंगाच्या जयघोषात काढली दिंडी। रत्नागिरीमधल्या भाटेखाडी मुखाजवळ नौका उलटल्यानंतरचा थरार कॅमेऱ्यात कैद। बोटीवरील 6 मच्छीमार खलाशांना वाचवण्यात यश। जंगलातल्या वाघोबाची थेट रिसॉर्टमध्ये एंट्री। पेन्स व्याघ्र प्रकल्पालगत रिसॉर्टमधला व्हिडिओ, मात्र वाघोबाला पाहून उडाली अनेकांची भंबेरी।